सुप्रभात मुलांनो, आज आपल्याला पुढची कविता 6वी असा रंगारी श्रावण ही अभ्यासायची आहे. बघा, कवी ऐश्वर्य पाटेकर यांची ही कविता. या कवितेमध्ये त्यांनी श्रावण महिन्यातील निसर्गाचे सौंदर्य या कवितेतून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरुवातीला त्यांचा परिचय पाहूया. त्यांचा जन्म 1977चा. प्रसिद्ध लेखक, कवी, भुईशास्त्र हा कविता संग्रह आणि जू हे आत्मकथन प्रसिद्ध. भुईशास्त्र या कविता संग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा पहिलाच राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार यासह अन्य अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. या कविता संग्रहातील कवितांचा उडिया, हिंदी, बंगाली, उर्दू आणि इंग्रजी या भाषात अनुवाद झालेला आहे. 2012 साली भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे चीन भेटीसाठी मराठी साहित्यिकांचा प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली होती. कविता रती, अनुष्टुभ, साधना, किशोर यासारख्या विविध नियतकालिकातून कविता, कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. बघा, आता हा झाला त्यांचा परिचय. आणि या कवितेमधून त्यांना आपल्याला काय सांगायचं आहे, तर श्रावणात केवळ निसर्ग फुलून गेलेला नसतो, तर निसर्गाबरोबरच काय झालेलं असतं की माणसाचे जीवनही सण, उत्सव आणि विविध क्रीडांनी गजबजून गेलेलं असतं. श्रावण रंगात सारेच रंगून जातात. प्रस्तुत कवितेत श्रावण महिन्याच्या निसर्गातील विलोभनीय बदलांचे सुंदर वर्णन केले आहे. प्रस्तुत कविता किशोर ऑगस्ट 2017 या मासिकातून घेतलेली आहे. बघा, कवी ऐश्वर्य पाटेकर यांनी काय सांगितलेलं आहे की या कवितेमध्ये म्हणजे असा रंगारी श्रावण म्हणजे हा जो श्रावण आहे, हा श्रावण फक्त निसर्गातच रंग भरतो असं नाही, तर मानवी मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये आवड निर्माण करतो किंवा एक प्रकारचा उत्साह निर्माण करणारा असा हा श्रावण महिना आहे, असं इथं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, ऐका वाचा म्हणा, असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टी जागा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. बघा, काय सांगितलं की असा हा रंगारी श्रावण म्हणजे रंगाने बहरून गेलेला असा हा श्रावण काय करतो, तर अनेक उत्सवाचे, अनेक सणांचे असे रंग उधळीत काय केलेला असतो, येत असतो. आणि हा काय आहे, सृष्टीचा एक प्रकारचा चित्रकार आहे. बघा, श्रावण महिन्यामध्ये पाऊस हा असतोच आणि त्यामुळे काय सर्वत्र सृष्टी ही हिरवीगार दिसत असते. छोट्या छोट्या वेलींना फुले लागलेली असतात. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या फुलांचे रंग किंवा हिरवीगार दिसणारी सृष्टी या सर्वांनी काय केलेलं आहे की हा श्रावण महिना म्हणजे काय आहे, तर सृष्टीचा चित्रकार आहे असं इथं काय केलेलं आहे, कवींना वाटत आहे. हिरवा देखावा रेखितो. बघा, म्हणजे या सृष्टीमध्ये विविध रंग तर भरतातच. जे बघा वेगवेगळ्या फुलांचे जे रंग असतात त्यामुळे आपल्याला सृष्टी अतिशय फुलून आलेली दिसते आणि त्याशिवाय हा सर्वत्र परिसर जो असतो तो हिरवागार दिसू लागतो. कलावंत हा साजेरा, काय त्याची कलागत, जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत. बघा, काय सांगितले, कलावंत हा साजिरा म्हणजे अतिशय सुंदर असा हा कलावंत आहे. श्रावण महिना काय आहे, तर अतिशय सुंदर असा कलावंत आहे. एखादी कला त्याच्या मनामध्ये त्याच्यामध्ये अशी कला अवगत आहे की त्यामुळे काय होतं की ही सृष्टी आपल्याला अतिशय बोलकी, अतिशय हसरी, उत्साही अशी वाटू लागते. काय त्याची कलागत म्हणजे ही या श्रावण महिन्याची ही कारागिरी. बघा, कलागत म्हणजे काय, कारागिरी किंवा कामगिरी असं म्हटलं जातं. या कामगिरीमुळे काय होतं की हा सर्व परिसर अतिशय साजिरा म्हणजे सुंदर दिसू लागतो. म्हणूनच इथं कवी काय म्हणतात की हा श्रावण महिना कसा आहे, तर एक प्रकारचा कलावंत आहे. जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत. आणि अशा प्रकारे हा कलावंत आहे आणि या श्रावण महिन्यानं काय केलेलं आहे, जागोजागी चित्रांचीच पंगत जणू मांडलेली आहे असं इथं त्यांना सांगायचं आहे. म्हणजे बघा, बघेल तिकडं त्याला काय दिसतं की अतिशय उत्साही असा हा निसर्ग दिसतो, अनेक रंगांनी बहरून निघालेला दिसतो. म्हणून इथं काय म्हणतात की हा कलावंत जो आहे श्रावण महिना तो काय करतो की या निसर्गामध्ये जणू चित्रांचीच मांडणी करत आहे असं इथं आपल्याला कवी सांगण्याचा प्रयत्न करतात. नाचे दरी डोंगरात, जिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. बघा, श्रावण महिन्यामध्ये काय होतं, तर नाचे दरी डोंगरात जिम्मा खेळतो. बघा, प्रत्येक नदी, नाले, ओढे प्रत्येकाला पाणी असं भरभरून असतं, कारण पावसाळ्याचे दिवस असतात, पाऊस खूप असतो आणि त्यामुळे काय होतं की हे सगळे जे आहेत नदी, नाले, ओढे जे आहेत काय होतं की हे भरभरून आलेले असतात आणि डोंगर दऱ्यातून काय होतं, जणू काही झिम्मापुडी खेळतच हे पाणी येत असतं
आणि नदीला जाऊन मिळत असतं. रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. आणि अशा प्रकारे जे पहाडीचं गाणं म्हणजे पहाडी म्हणजे काय तर पावसाची सर, जी ही श्रावण महिन्यामध्ये पावसाची सर येते, रिमझिम अशी जी पावसाची सर येते ती काय करते, जणू काही या झाडांशी संवाद साधण्याचं कार्य करत असते असे तर कवी सांगतात. वेण्या गुंफितो वेलींच्या वेली लाजल्या लाजल्या, पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबाने सजल्या. काय सांगितले की वेण्या गुंफितो वेलींच्या म्हणजे अनेक बघा पावसामुळे काय आलेलं आहे की सर्वत्र सृष्टी हिरवीगार झाली, म्हणजेच जे मोठमोठे वृक्ष आहेत त्यांना पालवी फुटून हिरवीगार असे सर्वत्र पाने पसरलेली असतात. त्याशिवाय जे छोटे छोटे वेली आहेत त्या देखील काय करतात, त्यांना देखील वाव मिळू लागतो, आणखी त्या वाढू लागतात. आणि त्या वाढता वाढता बघा आपल्याला माहिती आहे एखादा जर आपण वेल आपल्या घराशेजारी किंवा मांडवाजवळ घातला किंवा शेतामध्ये एखादा वेल लावला आणि तिथं जवळच आपण काट्यांचा मांडव केला तर काय होतो, हा वेल त्या काट्याने आपण जो मांडव केला त्या मांडवावर अतिशय सरसर प्रकारे असा पसरत असतो. आणि असाच हा काय आहे की वेलींचा जणू ह्या वेली एकमेकामध्ये गुंफलेल्या आहेत. वेण्या जशा आपण गुंफतो तशा प्रकारे ह्या वेली एकमेकामध्ये गुंफलेल्या आहेत आणि ह्या लाजऱ्या बुजऱ्या असं वाटत आहेत असे तर कवी आपल्याला सांगतात. पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबानी सजल्या. मग काय सांगितले की या वेलींच्या वर जे पातळ पातळ पाना फुलांचे जे पाण्याचे थेंब आहेत त्यामुळे काय झालेल्या त्या अतिशय सजलेल्या आहेत. झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला. बघा काय सांगितले की आता आपल्याला माहिती आहे की अनेक सणवार आपल्याला म्हणजे या महिन्यामध्ये असतात. त्यातलीच बघा आपण काय करतो की साहजिक सुरुवातीला किंवा आम्ही लहान असताना काय असायचं की मोठमोठे असे झोपाळे मोठमोठ्या वृक्षांना बांधले जायचे. आता कदाचित हे दृश्य आपल्याला खेडेगावातच पाहायला मिळतं. बघा काय सांगितले तर की झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला, म्हणजे नागपंचमीचा सण असतो आणि त्यावेळी काय करतात की मुली झाडाला मोठ्या अशा वृक्षाला काय करतात तर झोपाळे टांगतात आणि त्यामध्ये झुला घेण्याचं काम करत असताना अतिशय आनंदी असं हे वातावरण असतं. बघा अनेक सणांनी व्यापलेला असा हा महिना आणि त्यामध्ये हे निसर्गाचे सौंदर्य यामुळे मनामध्ये उत्साह निर्माण झालेला असतो. आणि यामध्येच काय झालेलं असतं की मुली काय करतात तर मोठमोठ्या झाडांना झोपाळा बांधून त्यात बसून झुलायचं काम करत असतात. देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला. आणि बघा हा झुला घेता घेता किंवा त्या झोपाळ्यामध्ये बसून झुलता झुलता त्या काय करतात विविध प्रकारची गाणी म्हणत असतात, गुणगुणत असतात. पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा, दही अंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा. काय सांगितले बघा इथं आपल्याला लक्षात आलं की मुली काय करतात झोपाळ्यावर झुलू लागतात, गाणी म्हणू लागतात, अतिशय आनंदी वातावरण असतं. त्याशिवाय पोरांमध्ये काय असतं तर हा पोरांच्यामध्ये देखील श्रावण महिना काय होतो तर खेळगा होतो, श्रावण खेळगा. पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा. खेळगा म्हणजे काय तर या मुलांचा जणू तो खेळगडी होतो, त्यांचा सवंगडी होतो आणि त्यामुळं त्यांच्यातच मिक्स होऊन त्यांच्यातच एकरूप होऊन तो काय करू लागतो विविध खेळ खेळू लागतो. तर त्यामध्येच त्याने उदाहरण दिले बघा की दही हंडीच्या संगती चिंब गोपाळ वगा. काय सांगितले दही हंडीचा जो सण आहे त्या सणामध्ये काय होतं की संगती चिंब गोपाळ अवघा. असं गोपाळ जो आहे म्हणजे बघा दही अंडी आपल्याला माहिती आहे की उंचावर अशी लावलेली असते दही अंडी आणि ती आपण काय करतो की अशी ती दही अंडी फोडण्याचं काम मुलं करत असतात. आणि त्यामध्ये काय असतं की एकमेकांच्यामध्ये ईर्ष्या निर्माण झालेली असते की दही अंडी कोण फोडतं. आणि अशाच प्रकारे ही दही अंडी फोडण्याचं काम गोपाळ करतो असतो. आणि हा गोपाळांना काय करतो हा श्रावण महिना त्या गोपाळांमध्ये एकरूप होऊन जातो, त्यांचा जणू तो खेळगडीच बनतो असं इथं कवी आपल्याला सांगतात. पावसाचं घर बघा काय सांगितलंय पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो, खोडी काढून खट्याळ झाडाआड तो लपतो. बघा श्रावण महिना काय सांगितलंय की पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो. पावसाचं जे घर आहे काय करतो आपण म्हणजे काय सांगितले की लख उन्हात आपण बांधतो आणि खोडी काढून खट्याळ झाडाआड तो लपतो. मग काय सांगितले की ढगाचे वातावरण आहे काय पावसाचं घर काय केलं जातं की या उन्हामध्ये म्हणजे ऊन पावसाचा असा हा खेळ चालू असतो या महिन्यामध्ये. आणखी काय करतं की इथं एक लढीवाळ अशी उपमा दिलेली आहे की खोडी काढून खट्याळ झाडाआड तो लपतो. म्हणजे सूर्य काय करतो की जे सूर्यामुळे आपल्याला ऊन मिळत असतं आणि त्यावेळी काय तर ढगांच्या आड तो लपतो किंवा झाडाआड तो लपतो. आणि काय होतं जे झाडाआड लपत नाही आहे तो नेमका बघा इथं आपल्याला काय करायचं सांगायचं आहे कवींना की सूर्य जो आहे
त्याचं हे ऊन पावसाचं हे म्हणजे सूर्यामुळे जे ऊन येत असतं ज्यावेळी पावसाचे ढग साचले जातात आकाशामध्ये, त्यावेळी काय होतं, हा सूर्य त्या ढगांच्या आड लपला जातो आणि त्यामुळे काय होतं, जे ढग आलेले असतात, पावसाचे जे ढग जमा झालेले असतात, त्यामुळं पाऊस पडण्यास सुरुवात होते. इंद्रधनुष्याचा बांध कसा नभाला घालतो, रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गोंधतो. बघा, इंद्रधनुष्य आपल्याला माहिती आहे की पाऊस ऊन असं जसा हा खेळ चालू असतो त्याचवेळी काय होतं की आकाशामध्ये आपल्याला छान असं इंद्रधनुष्य दिसू लागतं आणि हे इंद्रधनुष्य बघितल्यानंतर आपलं मन खूपच प्रसन्न होतं, आपल्याला ते खूप आवडतं आणि आपण इतर जणांनाही सांगतो, बाबा हां बघा इंद्रधनुष्य आकाशामध्ये दिसत आहे. म्हणजे इतकं असं ते त्या रंगछटा निसर्गामध्ये पसरले असतात की त्यामुळे आपलं मन आनंदी होतं. आणि हे इथं काय सांगितले बघा कवीने की इंद्रधनुष्याला बांध असा नभाला घालतो. इंद्रधनुष्याचा बांध जणू या आकाशाला नभाला घातलेला आहे असे इथं कवी म्हणतो. रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गोंधतो. बघा, रानामध्ये काय होतं, आपल्याला रानामध्ये फक्त पिकच दिसतं असं नाही, तर त्याच्या कडेने किंवा बांधाला वगैरे वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे आलेली असतात आणि त्या झाडांवर बघा छोटी अशी पिवळसर रंगाची किंवा करड्या रंगाची करड्या नाही आबोली रंगाची किंवा जांभळ्या रंगाची अशी फुलं आपल्याला रानफुलं म्हणून दिसून येतात. आणि यामध्ये काय सांगितले बघा की अशी रंगीबेरंगी फुलं काय केलेलं आहे की या सृष्टीवर आपल्याला दिसू लागतात, म्हणजे रानात दिसू लागतात. रंगीबेरंगी फुलांची नक्षी म्हणजे जणू काही या श्रावण महिन्यामध्ये काय होतं की या शेतामध्ये रानामध्ये काय होतं की वेगवेगळ्या फुलझाडांना अशी सुंदर अशी वेगवेगळ्या रंगाची रंगीबेरंगी फुलं उमललेली असतात आणि त्यामुळे काय वाटतं की फुलांची ही नक्षीच जणू इथं गोंदलेली आहे असं इथं आपल्याला भास होतो. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो. बघा काय सांगितले की असा हा रंगारी श्रावण म्हणजे अतिशय रंगांची उधळण करणारा, निसर्गामध्ये विविध प्रकारचे रंग उधळणारा, आपल्या मनाला उत्साही करणारा आणि विविध सणांनी नटलेला असा हा श्रावण महिना हा काय होतो बघा की अनेक रंग उधळत येतो आणि आपले मन प्रसन्न करून जातो. असा हा श्रावण महिना बघा हिरव्या सृष्टीच्या मळ्यात, ही जी सृष्टी हिरवीगार झालेली आहे आणि या सृष्टीच्या मळ्यात काय होतो, खोपा करून राहतो. म्हणजे एक प्रकारे हा श्रावण महिना या निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याचं काम करत असतो. म्हणजे हा निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचं काम श्रावण महिना करतो असं इथं कवीनं आपल्याला सांगायचं. म्हणजे अतिशय लोभस असं हे निसर्गाचं वर्णन इथं काय केलेलं आहे, कवी ऐश्वर्य पाटकर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, श्रावण महिन्यातील निसर्गाचं सौंदर्य किंवा या निसर्गाच्या सौंदर्यामुळे कशी पृथ्वी सजलेली असते हे सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे आपली कविता शिकून संपलेली आहे. त्यामध्ये बघा काय करायचं आहे तर त्यातले जे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत. प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, आणखी पाचवा. नंतर खेळूया शब्दांशी हे करायचं आहे. नंतर उपक्रम, अश्विन महिन्यातील निसर्गाचे निरीक्षण करा, त्याचा अनुभव घ्या व अनुभव लेखन करा मी सांगितले. त्यानंतर चला संवाद लिहूया मी सांगितले. झोका व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना तुम्ही स्वतः करायची. मी तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये म्हणजे जे तुम्हाला वाटतं की या दोघांमध्ये काय संवाद झाला असावा हे तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जशा कल्पना सुचतील त्याप्रमाणे हा संवाद तुम्ही लिहून काढायचा आहे. अशा प्रकारे आपलं ही कविता संपलेली आहे शिकून. त्यामुळे यावरचा स्वाध्याय तुम्ही पूर्ण करायचा आहे. शंका असेल तर मला फोन करू शकता.